गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या मॉम ऑफ लिटल एक्सप्लोरर चॅनलमध्ये. तर चला तर सुरू करूया आजच्या व्लॉगला. आणि जसं की तुम्ही पाहू शकता आम्ही चाललो आहे पुण्याला. 8:30ची आमची बस होती आज आणि आम्ही बसमध्ये फायनली बसलो आहे. आता फायनली आम्ही पुण्याला पोचलो अँड द व्ह्यू इज हिअर. हे व्ह्यू बघायला मला फारच आवडतं आणि आम्ही माझ्या सिस्टर इन लॉकडे हॉल्ट केलं आहे आज. आणि जसं की तुम्ही पाहू शकता आम्ही चाललो आहे, मी माझे मिस्टर आणि माझं बेबी. आम्ही बाईकवरून चाललो जस्ट अ सिम्पल डे आऊट करायला. आणि जसं की तुम्ही पाहू शकता हे साईडला आहे इकडचं जैन मंदिर म्हणजे ह्यांच्या घराच्या बाजूलाच आहे, शेजारीच आहे आणि ते फारच मोठं आहे. आणि हे त्याचं बॅक साईड आहे. मी ॲक्च्युली आतून बघितलं नाही आहे, बट बाहेरून इतकं सुंदर दिसते तर आतूनही ऑब्व्हियसली तितकंच सुंदर असेल ते. आणि येस आम्ही चाललो होता ह्यांच्या आत्याकडे, म्हणजे माझ्या मिस्टरांच्या आत्याकडे. त्यांनी बोलवलं आम्हाला. सो येस भेटूयात पुढे. येस सो फायनली आम्ही त्यांच्याकडे पोचलो आणि हे त्यांचं छोटंसं क्यूटचं घर ते तुम्ही पाहू शकता. किती छान ठेवलं त्यांनी. आणि आम्ही आता इथून चाललो इकडच्या खूप फेमस अशा राजीव गांधी प्राणी संग्रहालयात, कारण आमच्या बाळाला आम्हाला खूप प्राणी दाखवायचे आहेत. सो आणि त्याला आवडतातही फार. आणि हे तिकडचं पार्किंग आहे. आम्ही इथे बाईक पार्क केलेली आहे आमची. सो आम्ही चाललो आहे पुढे. सो फायनली हे तिकडचं एंट्रन्स आहे आणि आम्ही एंटर केलेले आहे आत. आणि या दोघांची मस्ती तुम्ही पाहू शकता. ते माझं बाळ तर खूप एन्जॉय करत होतं इथे. आणि येस हे इथे जायंट स्क्विरल आहे. सो जसं की तुम्ही पाहू शकता आणि त्याच्याबद्दल थोडीफार इथे माहिती पण दिलेली आहे. आणि इथे प्रत्येक प्राण्याबद्दल माहिती दिलेली आहे त्याच्या शेजारी अशी. आणि हे आहे इकडे स्लॉथ बिअर. खूपच क्यूट होतं ते. आणि ॲक्च्युली ते जवळून नाही पाहायला भेटलं आम्हाला, ते लांबच होतं. सो भरपूर क्यूट होतं ते. आणि इथे आम्ही आलो होतो लेपर्ड सेक्शनमध्ये. आणि जसं की तुम्ही पाहू शकता इथे बिबट्याबद्दल पण काही माहिती दिलेली आहे. आणि असंच बिबट्या असो, वाघ असो किंवा कुठलेही इतर प्राणी असो, इथे प्रत्येक प्राण्याबद्दल माहिती दिलेली आहे तुम्हाला. सो येस बघा तुम्ही. या वाघोबानी तर आम्हाला फारच सुंदर दर्शन दिलेलं आहे. आणि इतक्या जवळ होतं आणि माझा फर्स्ट अनुभव असेल, म्हणजे इतक्या जवळून आणि ओपन असं पाहायला भेटलं मला. आणि किती छानपणे बसलेला तो आणि सगळ्यांकडे बघत होता. आणि इथे दोघांची मस्ती चाललेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे असे भरपूर प्रकारचे साप होते आणि इवन आम्ही कधी पाहिले पण नसेल इतके साप. मी तर कधीच नाही बघितले. तुम्ही बघू शकता किती छोटे छोटे किंवा मोठे मोठे भरपूर प्रकारचे साप होते. आणि त्यांच्याबद्दलही माहिती दिलेली, सगळ्यांबद्दल त्यांची नावं किंवा कुठल्या जातीचं आहे ते सगळं तुम्हाला इकडे साईडला दिलेलं आहे त्यांच्याबद्दल. आणि ही मगर होती, बापरे भरपूरच मोठी होती, भाईसाब भरपूर मोठी होती.
चला तर मित्रांनो, आजचा दिवस इथंच संपतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि सुरक्षित राहा. बाय.